खरं तर अशा घटनेमध्ये व्यक्त होण्यासाठी शब्दच नाहीत। अत्यंत अमानुष, अत्यंत हीन, अत्यंत नीच कृत्य, मानवतेला काळिमा फासणारी आणि महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाईल अशा प्रकारचं कृत्य या नराधमाने केलेलं आहे। 3.5 वर्षाची चिमुरडी तिच्यावर अत्याचार करून निर्भीडपणे खून करणं, मला वाटतं विकृतपणाचा हा विळसपणा प्रकाराचा कळस या ठिकाणी दिसतो आहे। अत्यंत चांगली माणसं, गावामध्ये सगळ्यांचे सलोख्याचे संबंध असणारे माणसं, म्हणजे माझ्या परिवारातील एका मुलीवर झालेला अत्याचार हा, याला जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर आमची चिमुरडी परत येणार जरी नसली तरी या राक्षसाला फाशीची शिक्षा ही तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होणं गरजेचं आहे। मी तर असं म्हणेन की कायद्यामध्ये दुरुस्ती करून जाहीरपणे फाशी देता येत असेल तर ती खऱ्या अर्थाने अशा नराधमावर जरब त्या ठिकाणी बसेल। त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्याच्यामध्ये अत्यंत सखोलपणे चौकशी करून तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टातून आम्हाला सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवली पाहिजे। मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांसमवेत नगररक्षक पोलीस अधिकाऱ्यांसमवेत सुद्धा या संदर्भात बोलणार आहे। त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आतापर्यंत पोहोचल्या असतील। मगाशी आमच्या वाघताई या ठिकाणी येऊन गेल्यात, त्यांनी या कुटुंबाचं सांत्वन या ठिकाणी केलेलं आहे। परंतु शब्दांच्या पलीकडचं हे दुःख असल्यामुळे तातडीने न्याय देणं आणि या नराधमाला फाशीची शिक्षा देणं एवढा एकच गोष्ट या ठिकाणी अंतिम राहील आणि ती गोष्ट तातडीने घडावी अशी सगळ्या जनतेची इच्छा या ठिकाणी आहे।